कळंबोली येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येथे भाजपाचे अमर पाटील यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सहभाग दर्शवला व अन्य महिलांना हळद कुंकू लावून परंपरा जपली। यावेळी महिलांची उपस्थिती जास्त संख्येत होती, ज्याचा आनंद त्यांनी घेतलेला आहे। शनिवारी कळंबोली येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येथे भाजपाचे अमर पाटील यांच्यातर्फे भव्य हळदी कुंकू समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शवली। आमदार मंदाताईंच्या हस्ते दीप प्रज्वलनाने हळदी कुंकू समारंभास प्रारंभ झाला। दरम्यान आमदार मंदाताईंचा प्रथेप्रमाणे पुष्पगुच्छाद्वारे सत्कारही करण्यात आला। यावेळी पनवेलच्या माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्यासह महिलांची मोठी संख्या होती। दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सिडकोची घरे आता फ्री होल्ड करणार असल्याची माहिती दिली आहे। मला आनंद होत आहे की आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमासाठी जमला आहात। लवकरच जागतिक महिला दिवस येत आहे। आज मी जवळजवळ सकाळपासून महिलांचेच कार्यक्रम करत आलेले आहे। इथे माताडी बापाडी वर्ग जास्त प्रमाणात आहे। आपल्याला माहिती आहे नव्या मुंबईमध्ये माताडीच्या लोकांच्या घरांसाठी त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून माताडीचे नेते असतील आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता आणि आज सुद्धा त्यांची घरं नावी व्हावी म्हणून मी त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहे। आपण सिडकोनी बनवलेल्या वसाहतीमध्ये किती महिला राहतात त्यांनी जरा हात वर करा। सिडको वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी हात वर करा। आता येणाऱ्या या 5-6 महिन्यात तुमची घरं मी तुमच्या नावी फ्री होल्ड करून देणार आहे। आपण पेपर मध्ये वाचलंच असेल की नवी मुंबईतील मग कांदा कॉलनी असेल, पनवेल असेल किंवा उरण असेल, ज्या ज्या परिसरामध्ये सिडकोनी बांधलेली घरं आहे ती तुमच्या नावी करून देणार आहे। ती पण फ्री होल्ड, कुठलाही पैसा न देता। आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये आमची मीटिंग आहे। सिडको मध्ये जवळजवळ 80% काम मी केलेलं आहे। मी नवी मुंबईमध्ये जरी राहत असली तरी माझं सर्व लक्ष सर्व ठिकाणी तुमच्याकडे आहे। आपले एक म्हण आहे, गार पिंटे आकाशी लक्ष तिचं पिलांपाशी। जरी आम्ही आकाशात फिरत असलो, वेगवेगळ्या विभागात असलो तरी आमचं लक्ष हे तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि तुमच्या सगळ्यांचा विचार करून मी जसं प्रकल्पग्रस्तांसाठी काम करते तसं माझ्या या माता भगिनी मी कॉलनीत 28 वर्ष राहिलेली आहे, मी त्यांच्यासाठी सुद्धा काम करते। आणि भगिनीनो, सिडकोची वसाहतीमधली जी काही घरं आहेत ती लवकरात लवकर तुमच्या नावी करून द्यायचं आम्ही काम निश्चित स्वरूपामध्ये करणार आहे। मी कधी कोणाला आश्वासन देत नाही, जे काम होणार असेल तेव्हाच मी व्यासपीठावर बोलते। या समारोहात महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येत होती। हळदी कुंकू समारंभाचा सर्वांनी आनंद घेतला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV।